तर राम मित्रांनो, आता निघालो आपण वाशिमसाठी. त्याच्या पहिले आपण देशी जवळ कारण इथून बंडीताल घ्यायचो ना सोबत. त्याच्याच गाडीवर मी चाललो डबल सीट. पहिले गाडीत पेट्रोल आहे का नाही पाहिलं पहिले. मग गाडीत 50 टाकलं, निघालो वाशिमसाठी. सोबत नितून वैभव होते. जाता जाता यायला म्हटलं आपण स्वतः बटर आपल्या रस घेऊन म्हणलं उसा म्हणे कुठे टाइमपास करतो. मला एकदा पहिले पिऊन पाहतो तुम्ही उसा रस पिल्यावर यायला एवढं गमलं ते म्हणून असं आता लोक पिलाच नाही म्हणे कधी. रस पिल्यावर डायरेक्ट पोहोचला आपण वाशिमले. आता आलो का सिटी वाशिमले तुम्हाला सांगायचं राहिलं. वाशिमले होतं म्हटलं आपलं मयूरचं लग्न. मयूर आहे म्हटलं आपला अकोला पोलीस. लग्नासाठीच वाशिमला आलो होतो आपण. मयूर आहे म्हटलं आपला मंगरुळचा. आता मंगरुळ म्हणलं आपला मित्र मंडळ आहे तिथं. आपल्याला मग शुभम भेटला होता. शुभमला फोकस केलं मग आलो वरात तिकडे. कारण आम्ही पोहोचलो तिथे 3 वाजता. आम्हाला वाटलं लागलं लग्न. कायचं नवरदेव नव्हता गेला अजून मंडपातनी. मग काय नवरदेव घेतला ना अनुदान खांद्यावर डायरेक्ट नेऊन टेकोला म्हटलं मंडपातनी. आणि डायरेक्ट आपल्या हाती अक्षता आपण जे असल्यास मारून फेकले. अशा प्रकारे मग लग्न लागलं. आपल्या एका मित्राचं उरकलं पण हे मित्र आला लग्नात अजून आपला आमचा जेस बाग्या लग्नाचा कोणी असला सांगा पोरगी कशी चालली आपल्याला. त्याचा लग्नाचा विषय काढला गडी लावला होता म्हणलं मस्त. आपल्या रोजा भेटले मग बाकीचे मित्र म्हणलं भेटलं मग त्याला फोकस करून घेतला आपल्या कॅमेरामॅनना. आपल्या नवरदेवाला विवाहाच्या शुभेच्छा दिल्या. आपण डायरेक्ट मग श्री बालाजी मंदिरमध्ये दर्शन घ्यायसाठी. श्री बालाजी महाराज दर्शन घेतलं. बाहेरून पाहिजे पूर्ण वातावरण चेंज झालं होतं. झालं मग मिरी पाणी चालू बरं झालं म्हटलं आपण मंदिरात पोहोचल्यावर चालू झालंय. मग आता पाणी उघडले काय जाता येतो मग बसलो मग आम्ही तिथं. आता बसल्या आपलं काय काम होतं मग चालू मग शूट करणं आपलं जरा मी शूट करतो तोपर्यंत लाईक आणि फॉलोचं बटन आताच दाबून द्या म्हटलं. डबल टाइम भेटत नाही मग दाबाले. मग पाहिल्यावर कसं आहे मग माणसाला ध्यान राहत नाही दाबाचं. एवढ्या कडक उन्हाळ्यात म्हटलं थंड्यागार वातावरणात निघालो आपण छोले कचोरी खायसाठी मग गरम गरम. आता वाशिममध्ये छोले कचोरी कुठे भेटते कोणाला काय सांगायचं कामच नाही. मस्त असं थंड मोसम मध्ये कचोरी आणले तिथे आम्ही निघालो होतो घराकडे. आपण या भाऊचा व्हिडिओ मला आपल्या आयडियावर टाकला म्हटलं मी एडिट करून. माझ्या डोक्यातून होता याचा व्हिडिओ काढायचा म्हणून अचानकच काढला गेला होता. आपल्या छत्रपतीचं आणि श्रीरामाचं दर्शन घेतलं निघालो होतो घराकडे आपण.